हॅलो स्टुडंट्स, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरचा थेरॉटिकल पोर्शन आपण कंप्लीट केला आहे. आजच्या व्हिडिओपासून आपण न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत. तर नोटबुक, पेन आणि लॉक टेबल जवळ घेऊन बसा न्यूमरिकल स्टडी करते वेळी. ओके, तर आपण फर्स्ट न्यूमरिकल स्टार्ट करत आहोत. फर्स्ट न्यूमरिकल आहे की द amplitude of waves is represented by y is equal to 0.2 sin 4 pi small t divided by 0.8. Number 1, wavelength, frequency and amplitude of waves. ओके, तर बघा काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये. एक गिवन इक्वेशन दिला आहे. काय इक्वेशन दिला आहे? y इज इक्वल टू 0.2 साइन 4 पाय स्मॉल t डिवाइड बाय 0.08 मायनस x डिवाइड बाय 0.8 SI युनिट. SI युनिटचा मिनिंग काय होते? टी म्हणजे टाईम सेकंडमध्ये, एक्स जो आहे एक्स म्हणजे डिस्टन्स तो मीटरमध्ये असेल. ठीक आहे, म्हणजे जे काही नोटेशन तुम्हाला जे काही फाईंड करायचं आहे ते त्यांच्या SI युनिट तुम्हाला बघायचं आहे. ते SI युनिटमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ y दिला आहे म्हणजे yचा एक इक्वेशन दिला आहे. yचा इक्वेशन दिला याचा अर्थ y म्हणजे काय होते? y म्हणजे तर डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला y दिला आहे आणि त्यावरून तुम्हाला फाईंड करायचं आहे. नंबर 1 वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. नंबर 2 फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याला कशाने डिनोट करतो आपण? n. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे a. एवढ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? फाईंड. ओके, चला आपण आता फाईंड करू. तर आम्हाला सांगा, जो काही गिवन इक्वेशन दिला आहे तो गिवन इक्वेशन काय दिला आहे? जो गिवन इक्वेशन दिला आहे की द गिवन इक्वेशन इज y इज इक्वल टू 0.2 साइन 4 पाय स्मॉल t डिवाइड बाय 0.08 मायनस x डिवाइडेड बाय 0.8 दिलं आहे. बट मला सांगा की आपण ज्यावेळी प्रोग्रेसिव्ह वेव्हची स्टडी केला त्यावेळी एक फॉर्म्युला आपण फाईंड केला होता. y इज इक्वल टू a साइन, काय फॉर्म्युला होता? a साइन 2 पाय इंटू स्मॉल t डिवाइडेड बाय कॅपिटल T मायनस x डिवाइडेड बाय लॅम्बडा. या टाईपचा एक फॉर्म्युला फाईंड केला होता. यामध्ये बघाल तर ह्या इक्वेशन आणि हा जो गिवन इक्वेशन दिला आहे ह्या दोन्ही इक्वेशनला जर कम्पेअर करतो म्हटला तर कॅपिटल एच्या ठिकाणी तर 0.2 आहे, बरोबर. मग हा इक्वेशन आणि हा गिवन इक्वेशन दोनही इक्वेशन इक्वल करण्यासाठी या ठिकाणी काय दिला आहे? 2 पाय आणि या ठिकाणी काय दिला आहे? 4 पाय. म्हणजे याचा अर्थ ह्या 2 पायला 4 पायने काय करा, 4 पायला 2 पायमध्ये काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे ह्या 4 पायला ह्या 2 पायमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर म्हणजे याचा अर्थ हा जो काही गिवन इक्वेशन दिला आहे ह्या गिवन इक्वेशनला आपल्याला ह्या 4 पायच्या ठिकाणी 2 पायमध्ये कन्वर्ट करावं लागेल. का बरं 2 पायमध्ये कन्वर्ट करावं लागेल? कारण की आपला जो गिवन इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे, तो स्टँडर्ड इक्वेशनमध्ये या ठिकाणी काय असते? 2 पाय असते. ह्या 2 पाय म्हणजे स्टँडर्ड इक्वेशनसोबत ह्या इक्वेशनला गिवन इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे म्हणून ह्या 4 पायच्या ठिकाणी आपण काय करावं लागेल? 2 पाय. म्हणून आपण काय केलं की ह्या 4 पायच्या ठिकाणी 2 पाय लिहिला. तर 0.2 पण डबल लिहिला. y इक्वल टू 0.2 साइन 2 पाय. आपल्याला 2 पाय पाहिजे होता, 2 पाय लिहिला. पण गिवन जो काय दिला होता प्रॉब्लेममध्ये तिथे 4 पाय दिला होता. काय दिला? 2 पाय दिला होता का? नाही, काय दिला होता? 4 पाय दिला होता. मग या 4 पायला 2 पायमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याचा अर्थ यामधला जो 2 आहे 4 पायमधला 2 पायमध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्या 4 पायला आपण कसं लिहू शकतो? 2 इंटू 2 पाय लिहू शकतो. मग 2 इंटू 2 पाय म्हणजे काय होईल तुमचं? 4 पाय. तर हा 2 पाय तर आपण लिहिला, पण हा 2 तर रिमेनिंग होता. हा जो काय 2 रिमेनिंग होता त्या 2ने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय जर केला तर t डिवाइड बाय 0.08 आहे आणि याला जर 2ने डिवाइड केला तर ह्या 2चा ह्या 0.08ला डिवाइड होईल. मग 0.08ला डिवाइड होईल तर या ठिकाणी किती राहील? 0.04. कसा आला समजला? आपण काय केला, यामधला जो 2 उरला होता त्या 2ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला.
ह्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केला तर ह्या टी सोबत 2 मल्टिप्लायमध्ये येईल, टी सोबत 2 काय येईल मल्टिप्लायमध्ये, आणि ह्या 2चा ह्या 0.08ला डिवाइड होईल, 0.08ला डिवाइड होईल तर किती उरेल 0.04 उरेल, मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला म्हणजे ह्याही टर्मला सेकंड टर्मला सुद्धा मल्टिप्लाय होईल, तर ह्या एक्सच्या ठिकाणी किती येईल 2x, तर 2x डिवाइड बाय 0.8, तर 2ने 0.8ला जर डिवाइड केलं तर किती उरेल 0.4. सो देअरफोर y इक्वल टू 0.2 साइन 2 पाय स्मॉल t डिवाइड बाय 0.04 मायनस x डिवाइड बाय काय उरेल 0.4 उरेल. समजलं हा इक्वेशन कसा आला. ओके. सो देअरफोर y इक्वल टू आपला हा झाला आता जो काय आपला ज्या अरेंजमेंटमध्ये इक्वेशन पाहिजे होता त्या अरेंजमेंटमध्ये आपण इक्वेशन लिहिला की नाही. सो देअरफोर y इज इक्वल टू आपला स्टँडर्ड इक्वेशन काय असते, तर स्टँडर्ड इक्वेशन असते a साइन 2 पाय स्मॉल t डिवाइड बाय कॅपिटल T मायनस x डिवाइड बाय लॅम्बडा. काय इक्वेशन असते स्मॉल t डिवाइड बाय a साइन 2 पाय स्मॉल t डिवाइड बाय कॅपिटल T मायनस x डिवाइड बाय लॅम्बडा. हा इक्वेशन आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा सॉल्व केला त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे जेव्हा इक्वेशन फाईंड केला त्यामध्ये आपण हा इक्वेशन फाईंड केला होता. ठीक आहे. ओके. आता ह्या दोन्ही इक्वेशनला जर आपण कम्पेअर जर केला तर ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये बघाल तर ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये कॅपिटल टीच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होता वेवलेंथ पाहिजे, म्हणजे ह्या लॅम्बडा पाहिजे होता सर्वात फर्स्ट पाहिजे वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. तर ह्या लॅम्बडाच्या ठिकाणी कोण आहे 0.04, तर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू 0.4, तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय लिहिला 0.4. कशामध्ये राहील लॅम्बडा म्हणजे काय आहे वेवलेंथ म्हणजे पाथ डिस्टन्स आहे, म्हणून त्याचा युनिट काय राहील मीटर. कारण का क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे जो काही इक्वेशन आहे तो इक्वेशन हा SI युनिटमध्ये आहे, म्हणून डिस्टन्सचा SI युनिट काय लिहिला आपण मीटर. क्लिअर. ओके. त्यानंतर सेकंड फाईंड करायचा होता आपल्याला फ्रिक्वेन्सी फाईंड करायचा होता, पण आपल्याकडे इथे फ्रिक्वेन्सी दिसत आहे का तुम्हाला इक्वेशनमध्ये नाही, तर इथे काय दिसत आहे कॅपिटल टीच्या ठिकाणी 0.04 दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ कॅपिटल टी म्हणजे काय होते टाईम पिरियड, त्या टाईम पिरियडच्या ठिकाणी काय आहे 0.04 काय आहे 0.04 काय होईल हा सेकंद 0.04 सेकंद. बट आपल्याला पाहिजे आहे फ्रिक्वेन्सी, तर आपल्याला माहीत आहे फ्रिक्वेन्सी n इक्वल टू होते रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड म्हणजे 1/t. सो देअरफोर 1 डिवाइड बाय 0.04 कॅपिटल टीची व्हॅल्यू. सो इक्वल टू आपण काय केला हा जो डेसिमल पॉईंट आहे हा डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट केला. जर हा डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट केला तर न्यूमरेटरमधला सुद्धा डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल. 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट झाला म्हणजे काय येईल तो 100 डिवाइड बाय 4 इक्वल टू काय होईल 25 हर्ट्ज. तर तुम्हाला जे काही फ्रिक्वेन्सी फाईंड करायची होती ते फ्रिक्वेन्सी काय निघाली 25 हर्ट्ज मिळाली. काय मिळाली 25 हर्ट्ज. क्लिअर राहील लक्षात. ओके. त्यानंतर थर्ड फाईंड करायचा आहे ॲम्प्लिट्यूड. थर्ड काय फाईंड करायचा आहे ॲम्प्लिट्यूड. तर मला सांगा ह्या ए आहे आणि एच्या ठिकाणी ह्या दोन इक्वेशनला आपण कम्पेअर केला, ह्या दोन इक्वेशनला कम्पेअर केला तर एच्या ठिकाणी किती दिसत आहे 0.2, एच्या ठिकाणी किती दिसत आहे 0.2. याचा अर्थ ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे 0.2 काय होईल 0.2. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, म्हणून याचा सुद्धा युनिट काय राहील मीटर. ॲम्प्लिट्यूडचं सुद्धा युनिट काय असेल मीटर असेल. क्लिअर. ओके. तर आपण ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू फाईंड केला ती किती आली 0.2 मीटर. किती आली 0.2 मीटर. तर आपल्याला फाईंड करायचं होतं वेवलेंथ फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड जो आपण फाईंड केला की नाही. तर हेन्स द वेवलेंथ फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव इज गिवन 0.4 मीटर 25 हर्ट्ज आणि 0.2 मीटर. हा तुमचा झाला ॲन्सर. असं लिहायचं प्रत्येक न्यूमरिकलला लास्टमध्ये हा ॲन्सर लिहिणे आवश्यक आहे. असं ॲन्सर लिहायचं, त्यामुळे काय होईल तुमच्या न्यूमरिकलचं इम्प्रेशन चांगला पडेल. तर समजलं फर्स्ट न्यूमरिकल आपण घेतला. क्लिअर झालं. अंडरस्टँड होत आहे ना तुम्हाला समजत आहे. ठीक आहे. तर हा जो काही न्यूमरिकल इथपर्यंत न्यूमरिकल फर्स्ट न्यूमरिकल आपला एंड झाला. काय करायचं व्हिडिओला स्टॉप करायचा, पूर्ण न्यूमरिकल जेवढा काही शिकवलं आपण त्याला थोडा रिवाईज करून बघा, रिवाईज करायचं आणि पूर्ण न्यूमरिकल लिहून घ्यायचं. लिहिता येईल. क्लिअर ना. ओके. तर व्हिडिओला स्टॉप करायचा, पूर्ण न्यूमरिकल लिहून घ्यायचं. आपण आता सेकंड न्यूमरिकल स्टार्ट करू. ठीक आहे. ओके.
काय आहे सेकंड न्यूमरिकल? अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. एक वेव आहे, त्या वेवची फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला गिवन डाटा आपल्याला फाईंड करता येईल, याच्यावरून करता येईल. ओके, पहिले एक काम करू, आपण पूर्ण प्रॉब्लेम रीड करून घेऊ. अ वेव ऑफ अ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. नंबर फर्स्ट, what is the phase difference between two displacements at a certain point at times 1.0 millisecond apart? Second number, what will be the smallest distance between 2 points which are 45 degree out of phase at an instant of time? ओके, बरं बघा काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. काय म्हटलं आहे? अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आहे? गिवन डाटामध्ये काय लिहिणार आपण? फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजे गिवन डाटा लिहिणार आपण एनची व्हॅल्यू. कशी व्हॅल्यू लिहिणार? एन. तर स्मॉल एनची व्हॅल्यू दिली आहे 500 हर्ट्ज. इज ट्रॅव्हलिंग विथ स्पीड, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी, किती दिली आहे? 350 मीटर पर सेकंड. लिहिला. त्यानंतर काय म्हटलं आहे? व्हॉट इज द फेज डिफरन्स. काय फाईंड करायचं आहे? फेज डिफरन्स. फेज डिफरन्सला आपण कशाने डिनोट करतो? डेलने केला होता. कशाने डिनोट केला होता? डेल. तर आपल्याला फाईंड करायचं आहे फेज डिफरन्स. तर सर्वात फर्स्ट कंडिशनमध्ये फाईंड करायचं आहे फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट. दोन डिस्प्लेसमेंटच्या मधामधला फेज डिफरन्स फाईंड करायचा आहे ॲट अ सर्टन पॉईंट ॲट अ टाइम्स. तर दोन पॉईंटच्या मधामधला, दोन डिस्प्लेसमेंट म्हटलं याचा अर्थ दोन पॉईंट असतील. तर दोन पॉईंट किंवा एकच पॉईंट आहे पण तो दोन ठिकाणी आहे. तर दोन ठिकाणामधला जो काही फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स फाईंड करायचा आहे. तर दोनही डिस्टन्समध्ये म्हणजे जसा हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट, इथपासून इथपर्यंत वेव्ह जाण्यासाठी जो काही टाईम लागत आहे तो टाईम किती लागत आहे? 1.0 म्हणजेच 1 मिलीसेकंद. 1.0 म्हणजेच 1 मिलीसेकंद लागत आहे. ठीक आहे. म्हणजे काय दिला आहे तुम्हाला? टाईम डिफरन्स दिला आहे. काय दिला आहे? टाईम डिफरन्स. तर तो जो काय टाईम डिफरन्स आहे तो टाईम डिफरन्स किती आहे? डेल्टा टी. टाईम डिफरन्स किती आहे? डेल्टा टी. तो किती आहे? 1 मिलीसेकंद. 1 मिलीसेकंद म्हणजे काय होते? मिली म्हणजे 10⁻³ म्हणून आपण याला कन्वर्ट केला 1 × 10⁻³ काय होईल सेकंद. तर 1 × 10⁻³ म्हणजेच 10⁻³ सेकंद. काय होईल? 10⁻³ सेकंद. क्लिअर? अरे समजत आहे की नाही? ओके. त्यानंतर म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे? डेल्टा टी. डेल्टा टीचा मिनिंग काय होते? चेंज इन टाईम. समजा फर्स्ट पॉईंट म्हणजे एका पॉईंटची फर्स्ट पोझिशन, इनिशियल पोझिशन, इथून तो पार्टिकल म्हणण्यापेक्षा ते काय वेव्ह आहे, ते वेव्ह या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत जात आहे. तर मला सांगा या पोझिशनपर्यंत जाण्यासाठी त्याला काही ना काही टाईम लागेल. या ठिकाणी होता 0, इथपर्यंत जाईपर्यंत किती झाला तो? 1 मिलीसेकंद. तर हा जो काही टाईम डिफरन्स आहे हा टाईम डिफरन्स म्हणजेच याचा अर्थ त्याला आपण कशाने लिहितो? डेल्टा टीने लिहितो. कशाने लिहितो? डेल्टा टी. तर तो डेल्टा टी किती मिळाला आपल्याला? 1 मिलीसेकंद. मिली म्हणजेच 10⁻³ सेकंद. तर 1 × 10⁻³ म्हणजेच 10⁻³ सेकंद. क्लिअर? ओके. त्यानंतर सेकंडमध्ये काय दिलं आहे? व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. ही जी वेव्ह आहे ही वेव्ह या पॉईंटवरून सेकंड पॉईंट पण जात आहे. या पॉईंटवरून काय करत आहे? सेकंड पॉईंट पण जात आहे. तर फर्स्ट पॉईंटपासून सेकंड पॉईंट पण जाण्यासाठी जो काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, पहिल्या कंडिशनमध्ये इथून या पोझिशनवरून आपल्याला या पोझिशनवर जाण्यासाठी जो काही टाईम दिला होता फेज डिफरन्स फाईंड करायचा होता. सेकंड कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे की या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचा तुम्हाला फेज दिला आहे. काय दिला आहे? फेज दिला आहे 45 डिग्री आणि तुम्हाला हा डिस्टन्स फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचं आहे? डिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ सेकंड कंडिशनमध्ये याला फेज डिफरन्स दिला आहे आणि तुम्हाला डिस्टन्स फाईंड करायचा आहे. फेज डिफरन्स किती दिला आहे? 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय दिला आहे? डेल दिला आहे. डेल इज द फेज डिफरन्स. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये फेज डिफरन्स फाईंड करायचा आहे. सेकंड कंडिशनमध्ये फेज डिफरन्स दिला आहे तर डिस्टन्स फाईंड करायचा आहे म्हणजे एक्स फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचं आहे? एक्स. तर लक्ष द्या. समजला प्रॉब्लेम? ओके. तर फेज डिफरन्स म्हणजे तुम्हाला डेल दिला आहे किती? 45 डिग्री. म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो? π/4 लिहू शकतो.
तर हा तुमचा झाला गिवन डाटा. क्लिअर होत आहे. सर्वात फर्स्ट कंडिशनमध्ये काय फाईन करायचं म्हटलं मी, फेज डिफरन्स म्हणजे काय फाईन करायचं आहे, डेल फाईन करायचं आहे. आणि सेकंड कंडिशनमध्ये काय करायचं आहे, स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट, म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटच्या मधामधला डिस्टन्स, म्हणजेच याचा अर्थ इथे डिस्टन्स 0 आणि इथपर्यंत डिस्टन्स जाण्यासाठी काहीतरी डिस्टन्स असेल, समजू आपण एक्स डिस्टन्स, तर हा चेंज इन डिस्टन्स त्याला आपण डेल एक्सने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, डेल एक्स. तर आपल्याला काय फाईन करायचं आहे, डेल एक्स फाईन करायचं आहे. तर सेकंड नंबरमध्ये डेल एक्स. क्लिअर इथपर्यंत? ओके. सर्वात फर्स्ट फाईन करू आपण फेज डिफरन्स. काय फाईन करू, फेज डिफरन्स. ठीक आहे, लक्ष द्या. फेज डिफरन्स फाईन करायचा आहे, तर मी तुम्हाला समजा ही तुमची मीन पोझिशन, या ठिकाणून तुमची वेव जात आहे, इथपर्यंत गेली म्हणजे एक वेव कंप्लीट झाली, बरोबर आहे. हा जो काही डिस्टन्स आहे या डिस्टन्सलाच तर म्हणतो आपण वेवलेंथ. हा जो काही डिस्टन्स आहे या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा, बरोबर आहे. त्यानंतर मला सांगा की इथपासून इथपर्यंत जेव्हा वेव जात आहे म्हणजे याचा अर्थ एक कंप्लीट रोटेशन करत आहे. तर एक कंप्लीट रोटेशन कंप्लीट करतं, ते एवढा डिस्टन्स कंप्लीट करण्यासाठी म्हणजे हा जो काही डिस्टन्स आहे याला म्हणतो आपण एक कंप्लीट वेव. एक कंप्लीट वेव म्हणजे मला सांगा फेज डिफरन्स किती, ते कंप्लीट वेव म्हणजे याचा अर्थ 2π फेज डिफरन्स, बरोबर आहे. आणि 2π फेज डिफरन्ससाठी त्याला लागणारा टाईम किती लागेल, जो काय टाईम लागत आहे तो टाईम म्हणजे कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा टाईमला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड. काय म्हणतो आपण, टाईम पिरियड. म्हणजे मला सांगा एक टाईम पिरियड जो आहे तो एक टाईम पिरियड किती फेज डिफरन्स कंप्लीट करते, 2π. कंप्लीट वन टाईम पिरियड जो आहे तर हा इथपासून इथपर्यंत वेव जाण्यासाठी, इथपासून वेव जाण्यासाठी जो काय फेज डिफरन्स असेल तो फेज डिफरन्स किती, 2π, बरोबर. 2π फेज डिफरन्सला कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन कंप्लीट होत आहे 2π फेज डिफरन्समध्ये. तर 2π फेज डिफरन्समध्ये एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन होत आहे, तर त्या 2π फेज डिफरन्समध्ये एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन आहे म्हणून आपण कॅपिटल टीच्या समोर फेज डिफरन्स किती लिहिला, 2π. का बरं 2π लिहिला, कारण की एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन होण्यासाठी लागणारा जो टाईम पिरियड आहे त्याला टाईम आहे त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. तर आपण या डिस्टन्सपासून या डिस्टन्सपर्यंत म्हणजे एक कंप्लीट वेव होण्यासाठी जो काही टाईम लागत आहे तो टाईम म्हणजे किती, टी. लागणारा फेज डिफरन्स किती, 2π, बरोबर आहे. तर मला सांगा जर का समजा पार्टिकल या ठिकाणी आहे, या ठिकाणी जर पार्टिकल जर असेल तर इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी जो काही फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स म्हणजे किती होईल, तो आपण डेल कन्सिडर केला. किती होते म्हटलं, डेल. तो फेज डिफरन्स डेल. तर मग इथपासून ह्या पॉईंटपर्यंत म्हटलं आहे ना की या कंडिशनपासून या पॉईंटपर्यंत इनिशियल पॉईंट 0 हा, इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे किती, डेल्टा टी. डेल्टा टी टाईमसाठी किती फेज डिफरन्स घेतो आपण, डेल फेज डिफरन्स लागत आहे. किती, डेल फेज डिफरन्स. आणि तोच आपल्याला काय करायचा आहे, फाईन करायचा आहे. तोच आपल्याला फाईन करायचा आहे. तर कसं फाईन होईल मला सांगा, ह्या दोघांचा काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन झाला तर हा डेल इकडे येईल म्हणजे हा डेल होईल इंटू कॅपिटल टी इज इक्वल टू काय होईल, 2π इंटू डेल्टा टी उरेल की नाही, 2π इंटू डेल्टा टी. सो देअरफॉर आपल्याला काय पाहिजे आहे, डेल. तर हा कॅपिटल टी इकडे येईल, कॅपिटल टी जर इकडे आला तर डिवाइडमध्ये जाईल की नाही. तर देअरफॉर मला सांगा हा जो डेल आहे, डेल इकडे जाईल त्याच्या मल्टिप्लायमध्ये, तर डेल इंटू कॅपिटल टी इज इक्वल टू हा डेल्टा टी इकडे जाईल तर काय होईल त्याच्या मल्टिप्लायमध्ये, म्हणजे 2π इंटू डेल्टा टी. 2π इंटू काय होईल, डेल्टा टी. मग आपल्याला काय काढायचं आहे, डेल काढायचं असेल तर हा डेल कॅपिटल टी राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. राईट हँड साईडला जर नेला तर हा काय होईल, 2π डिवाइड बाय कॅपिटल टी इंटू डेल्टा टी होईल की नाही. तर डेल इज इक्वल टू आपल्याला मिळाला 2π कॅपिटल टी इंटू डेल्टा टी मिळाला. सो देअरफॉर डेल इज इक्वल टू मिळाला 2π बाय टी इंटू डेल्टा टी. कसा आला समजला, क्लिअर, ओके. बट आपल्याला तर माहीत आहे की 2π तर ॲज इट इज आहे. तर याला जर मी इथे लिहिलं डिवाइडमध्ये काय होता, कॅपिटल टी. तर डिवाइडमध्ये कॅपिटल टी होता तर 2π
डिवाइड बाय कॅपिटल टी. याला कसं लिहू शकतो मी? याला लिहू शकतो 2 पाय इंटू 1 डिवायडेड बाय टी लिहू शकतो. आणि 1/t म्हणजेच काय होते? तर 1/t म्हणजे होते फ्रिक्वेन्सी. 1/t म्हणजे काय होते? फ्रिक्वेन्सी होते. तर म्हणजेच देअरफोर 2 पाय बाय टीच्या ठिकाणी मी 2 पाय तर लिहिला, 1 डिवाइड बाय टीच्या ठिकाणी काय येईल? n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी. 2 पाय 1 डिवाइड बाय टीच्या ठिकाणी काय येईल? n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी लिहू शकतो इंटू डेल्टा टी. बरं मी का बरं फ्रिक्वेन्सी लिहिला? कारण की प्रॉब्लेममध्ये फ्रिक्वेन्सी दिला आहे, टाईम पिरियड दिला आहे का? नाही. म्हणून मी 1/tला कन्वर्ट केला कशामध्ये? फ्रिक्वेन्सीमध्ये. तर डेल इज इक्वल टू 2 पाय n डेल्टा टी मिळेल. सो देअरफोर 2 इंटू पाय इंटू स्मॉल एनची व्हॅल्यू गिवन डाटा दिलीच आहे किती? 500 इंटू डेल्टा टीची व्हॅल्यूसुद्धा गिवन डाटामध्ये दिली आहे. की दिली आहे? ती दिली आहे 10⁻³ बरोबर आहे. स्मॉल एनची व्हॅल्यू दिली आहे 500 आणि डेल्टा टीची व्हॅल्यू दिली आहे किती? 10⁻³ ते आपण पुट केला. पुट केल्याच्या नंतर मला सांगा हा 2ने हा 500ची मल्टिप्लाय केला तर काय होईल? 1000 इंटू 10⁻³ सो देअरफोर पाय इंटू 1000 म्हणजेच किती? 1000 म्हणजे 10⁻³ इंटू 10⁻³ दोन्ही काय होतील? कॅन्सल. तर किती उरेल? पाय. तर जो काय फेज डिफरन्स निघाला तो फेज डिफरन्स किती निघाला? पाय रेडियन. किती निघाला? पाय रेडियन. क्लिअर? समजलं? तर असा हा तुमचा फर्स्ट पार्ट की तुम्हाला दिला काय होता? टाईम दिला होता 2 पॉईंटच्या मधामधला. 1 पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जेव्हा वेव्ह जाईल तर याच्या मधामधला डेल्टा टी म्हणजे टाईम चेंज इन टाईम दिला होता. आणि तुम्हाला डेल म्हणजे काय काढायचा होता? फेज डिफरन्स. काय काढायचा होता? फेज डिफरन्स. क्लिअर? अरे समजला का? बरं. त्यानंतर आता डेल्टा टी दिला आहे, फेज डिफरन्स डेल फाईन करायचा होता. आपण फाईन केला किती आला? पाय रेडियन. सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला फेज डिफरन्स दिला आहे म्हणजे काय दिला आहे? डेल दिला आहे. आणि काय फाईन करायचं आहे? चेंज इन डिस्टन्स किंवा स्मॉल डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स म्हणजे डेल एक्स फाईन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण डेल एक्स फाईन करू. बघा आता डेल एक्स फाईन करायचं आहे तर मी आताच सांगितलं होतं या टाईपची तुमची वेव्ह आहे, या टाईपची एक कंप्लीट वेव्ह आहे. हा जो काही डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? किती डिस्टन्स असते? हा लॅम्बडा. याच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे या पॉईंटपर्यंतचा फेज डिफरन्स असते 2 पाय. किती फेज डिफरन्स असते? 2 पाय. बरोबर आहे. तर जर लॅम्बडा डिस्टन्स जर असेल तर फेज डिफरन्स किती? 2 पाय. समजत आहे की नाही? लॅम्बडा डिस्टन्स असेल म्हणजे कंप्लीट हा जो काही डिस्टन्स याला किती असते? लॅम्बडा असते वेवलेंथ. तर लॅम्बडा जर डिस्टन्स असेल तर फेज डिफरन्स 2 पाय. जर का समजा पार्टिकल या पॉईंटपर्यंत काढा असं म्हटलं आहे तर हा जो काही डिस्टन्स आहे हा डिस्टन्समध्ये हा जो काही डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती? हा डिस्टन्स किती होईल? डेल्टा एक्स. हा डिस्टन्स किती होईल? डेल्टा एक्स. या 2 पॉईंटच्या मधामधला डिस्टन्स किती? डेल्टा एक्स. आणि यांच्या मधामधला फेज डिफरन्स किती? कंप्लीट फेज डिफरन्स 2 पाय घेतला तर यांच्या मधामधला फेज डिफरन्स किती? तर यांच्या मधामधला फेज डिफरन्स आपण आताच घेतला होता डेल. म्हणजे 2 पॉईंटच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती घेतला? डेल. आणि 2 पॉईंटच्या मधामधला डिस्टन्स स्मॉलेस्ट डिस्टन्स किती? डेल एक्स. कंप्लीट वन वेव्हचा जो काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण वेवलेंथ म्हणतो लॅम्बडा. आणि कंप्लीट वन वेव्हचा जो फेज डिफरन्स आहे फेज डिफरन्स किती असते? 2 पाय. क्लिअर? ओके. आपल्याला काय फाईन करायचं आहे? डेल एक्स. डेल एक्स फाईन करायचं तर आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर काय होईल? लॅम्बडा इंटू डेल. काय होईल? लॅम्बडा इंटू डेल इज इक्वल टू डेल एक्स इंटू 2 पाय. राईट हँड साईडला जाईल तर डेल एक्स इंटू 2 पाय. आपल्याला फाईन करायचं आहे डेल एक्स. तर ह्या 2 पायला डिवाईडमध्ये घेऊन या. 2 पाय जर डिवाईडमध्ये घेईल तर देअरफोर मला सांगा डेल एक्स इज इक्वल टू काय मिळेल? डेल एक्स इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडला काय आहे? लॅम्बडा इंटू डेल. आणि हा जो काय तुमचा 2 पाय आहे हा 2 पाय जर लेफ्ट हँड साईडला येईल तर किती कुठे जाईल? डिवाईडमध्ये. कुठे जाईल? डिवाईडमध्ये. म्हणजे डेल एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? लॅम्बडा डेल डिवाईड बाय 2 पाय मिळेल. तर लॅम्बडा डेल डिवाईड बाय 2 पाय जर मिळाली तर देअरफोर डेल एक्स इज इक्वल टू किती मिळाली? लॅम्बडा डेल डिवाईड बाय 2 पाय. कसं फाईन केलं? आताच केला. आताच तुम्हाला सांगितलं कसं आपण फाईन केलं तर. सो देअरफोर लॅम्बडा डेल डिवाईड बाय 2 पाय होते. बट
क्वेश्चनमध्ये तर लॅम्बडाची व्हॅल्यूच नाही दिली आहे. गिवन डाटामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू दिली आहे का? नाही. गिवन डाटामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू दिली नाही आहे. तर मग आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती काय होते, v इक्वल टू एन लॅम्बडा होते. सो देअरफॉर यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू किती, तर लॅम्बडा त्याला काढायचं जर असेल तर एन लेफ्ट हँड साईडला जाईल. लेफ्ट हँड साईडला जाईल तर व्हीच्या डिवाईडमध्ये जाईल. व्हीच्या डिवाईडमध्ये गेला तर लॅम्बडा इक्वल टू काय होईल, व्ही डिवाईड बाय एन. तर आपण ह्या लॅम्बडाच्या ठिकाणी काय पुट करू शकतो, व्ही डिवाईड बाय एन. तर याच्या ठिकाणी व्ही डिवाईड बाय एन पुट केला, कोणाच्या ठिकाणी, ह्या लॅम्बडाच्या ठिकाणी. व्ही डिवाईड बाय एन पुट करू शकतो यावरून, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड या इक्वेशनवरून. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड या इक्वेशनवरून काय पुट करू शकतो आपण, व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवरून काय फाईंड करू शकतो, लॅम्बडा. तर व्ही इक्वल टू काय होते, एन लॅम्बडा. तर लॅम्बडा इक्वल टू काय होते, व्ही डिवाईड बाय एन. बरं मी का बरं व्ही आणि एनच्या फॉर्ममध्ये लिहिला, कारण की गिवन डाटामध्ये व्ही दिला आहे आणि एनसुद्धा दिला आहे. तर या लॅम्बडा ठिकाणी काय दिला मी, व्ही, आणि डिवाईडमध्ये काय येईल, एन. डेल आणि 2π तर ॲज इट इज आहे. सो देअरफॉर इथपर्यंत क्लिअर झाला. हां. सो देअरफॉर व्हीची व्हॅल्यू गिवन डाटामध्ये दिली आहे किती, 350. त्यानंतर डिवाईडमध्ये 2π मल्टिप्लाइड बाय स्मॉल एन म्हणजे फ्रिक्वेन्सी ना, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यूसुद्धा गिवन डाटामध्ये दिली आहे किती, 500 मल्टिप्लाइड बाय डेल. लक्षात ठेवा सेकंड कंडिशनसाठी डेलची व्हॅल्यू दिली होती 45 डिग्री दिली होती ना. 45 डिग्री म्हणजेच किती होते, तर 45 डिग्री म्हणजेच होते π/4. 45 डिग्री म्हणजे किती होते, π/4. तर आपण डेलच्या ठिकाणी काय लिहिला, π/4 लिहू शकला. काय लिहू शकला, π/4 लिहू शकतो. सो देअरफॉर 0 and 50, 2 into 50 म्हणजे किती, ही टर्मला 5चा डिवाईड होते. 5 7चा 35 आणि 5 80चा 400 होईल की नाही. 5 8चा 40 आणि 0चा 0 म्हणजे 7 डिवाईड बाय 8. सो देअरफॉर 7चा 80ला डिवाईड करा. 7चा 80ला डिवाईड कराल तर 7 1चा 7 आणि 80ला डिवाईड कराल तर 8ला 7चा डिवाईड होते, 8ला 7चा डिवाईड होते. लक्ष द्या, केला होता आपण 80 डिवाईड बाय 7 करू शकतो ना. 7 1चा 7 रिमेनिंग 1 10, 7 1चा 7 रिमेनिंग 3 डेसिमल पॉईंट 30, 7 4चा 28 रिमेनिंग 2 20, 7 2चा 14 होते की नाही. तर किती मिळेल, 11.42. 11.42 मिळाल्याच्या नंतर म्हणजे 1 डिवाईड बाय 11.42 मिळाला. 1 डिवाईड बाय 11.42 मिळाल्यानंतर आपण लॉग टेबलचा यूज करायचा. लॉग टेबलमध्ये याचा बघायचा रेसिप्रोकल. सेकंड लास्ट पेजवर तुम्हाला लॉग टेबलच्या सेकंड लास्ट पेजवर रेसिप्रोकल मिळेल. रेसिप्रोकल बघाल तर यामध्ये रेसिप्रोकल काय होईल, तर रेसिप्रोकल बघा कसं बघाल, 1.1चा कुठे बघाल, 1.1चा 4मध्ये, 1 मिनिट, 1.1चा कुठे बघाल, 4मध्ये, आणि 2चा मिन डिफरन्स काय कराल, सबस्ट्रॅक्ट. बरोबर आहे. 1.1चा 4मध्ये 2चा मिन डिफरन्स सबस्ट्रॅक्ट, जो तुम्हाला आन्सर मिळेल 8750 किंवा समथिंग ह्याच रेंजमध्ये मिळेल. 8750 मिळेल. आणि जनरली हा आन्सर आपण असं लिहितो 0 पॉईंट. कशामध्ये लिहितो, 0 पॉईंट. पण हा आन्सर केव्हा लिहितो, जर का समजा 1.1 असता तर. हा 1 पॉईंट म्हणजे ह्या दोघांच्या मधामध्ये आहे का डेसिमल पॉईंट, नाही. हा किती आहे, 11 पॉईंट. म्हणजे हा जो डेसिमल पॉईंट इथे जो होता हा इथे आहे. एक प्लेस राईट हँड साईडला आहे. तर हा जो डेसिमल पॉईंट आहे आन्सरचा, तो एक प्लेस आपण कुठे लिहितो, लेफ्ट हँड साईडला. तर एक प्लेस लेफ्ट हँड साईडला लिहिल्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळेल, 0.0875 मीटर. काय मिळेल, 0.0875 मीटर. कशाची व्हॅल्यू, डेल एक्स. सो देअरफॉर मीटरमध्ये त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं जर असेल तर हा डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट करायचा. 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट केल्या तर तो कशामध्ये कन्वर्ट होईल, सेंटीमीटर. तर 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट केल्यामुळे तो डेसिमल पॉईंट कुठे, डेसिमल पॉईंट येईल या ठिकाणी. तर 8.75 काय होईल, सेंटीमीटर. काय मिळेल, 8.75 सेंटीमीटर. समजला, राहील लक्षात. तर असा एक थोडा लॉंग एक्झाम्पल होता. याच्या मधामध्ये आपण काय फाईंड केला, फेज डिफरन्स फाईंड केला. किती आला फेज डिफरन्स, पाय रेडियन आणि
दोन पॉईंटच्या मधामधला स्मॉलेस्ट डिस्टन्स किती होला 8.75 सेंटीमीटर. क्लिअर राहील लक्षात. ओके ओके. तर इथे काय करायचं, इथपर्यंत हा सेकंड प्रॉब्लेम आहे. व्हिडिओला रिव्हर्स फॉरवर्ड करून बघायचं आणि न्यूमरिकल बरोबर पूर्ण लिहून घ्यायचं. लिहिता येईल, काही अडचण नाही ना. व्हिडिओला स्टॉप करून घ्यायचा आणि पूर्ण प्रॉब्लेम नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा. ओके ओके. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे तुमचा, 2 साऊंड वेव्ज ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 330 मीटर पर सेकंड. स्पीड म्हणजे काय दिली आहे, व्हेलॉसिटी. तर गिवन डाटामध्ये आपण काय लिहिला, व्हेलॉसिटी दिली आहे किती 330 मीटर पर सेकंड. इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर आल्सो आयडेंटिकल. त्यांच्या ज्या दोन साऊंड वेव्ज आहेत, दोन्ही साऊंड वेव्हची जी स्पीड आहे ते स्पीड दिली आहे किती 330 मीटर पर सेकंड. म्हणजे दोन्ही साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी आहे सेम. त्यानंतर त्यांची जे फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सी आल्सो आयडेंटिकल अँड आर इक्वल टू 540 हर्ट्ज. दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी आयडेंटिकल म्हणजे सारखी आहे. म्हणजे दोन्ही वेव्हची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी आहे सेम फ्रिक्वेन्सी आहे. आयडेंटिकल म्हणजे सेम, आणि ते किती आहे 540 हर्ट्ज. म्हणून आपण फ्रिक्वेन्सी इक्वल टू लिहिला 540 हर्ट्ज. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्ज ॲट अ पॉईंट 3.5 मीटर फ्रॉम वन सोर्स अँड 3 मीटर फ्रॉम अदर इफ द सोर्स आर इन फेज. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी दिली आहे, क्वेश्चनमध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे, दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी जे कशी आहे सेम आहे, आणि दोनही वेव्हच्या दोनही ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या दोनही फ्रिक्वेन्सी सेम असल्यामुळे ते फ्रिक्वेन्सी दिली, आपण त्याला एकच लिहिला. त्यानंतर एक वेव्ह जे आहे ते एक वेव्ह 3.5 मीटर डिस्टन्सवरून येत आहे, आणि दुसरी वेव्ह जे आहे ते दुसरी वेव्ह 3 मीटर डिस्टन्सवरून येत आहे. की ते काय येत आहे 3 मीटर डिस्टन्सवरून येत आहे. क्लिअर आहे. म्हणजे लक्ष द्या, हा झाला तुमचा सोर्स 1, S1 लिहितो सोर्स 1. हा झाला तुमचा सोर्स 2. सोर्स 2 म्हणजे इथून फर्स्ट वेव्ह निघत आहे, इथून सोर्स 2 मधून सेकंड वेव्ह निघत आहे, आणि हा कॉमन पॉईंट आहे समजा P, इथपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर इथून एक वेव्ह निघत आहे आणि ही इथपर्यंत पोहोचत आहे. ही जे फर्स्ट वेव्ह आहे, ह्या फर्स्ट वेव्हचा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स किती आहे 3.5 मीटर. सेकंड जे वेव्ह आहे, सेकंड वेव्ह सेकंड सोर्सपासून ट्रॅव्हल होत आहे, हिचा जो डिस्टन्स आहे 3 मीटर. काय आहे 3 मीटर. क्लिअर. तर या कंडिशनमध्ये व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ज. तर यांच्या मधामधला फेज डिफरन्स फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचा आहे, फेज डिफरन्स. ना फेज डिफरन्स म्हणजे काय होते डेल. फेज डिफरन्स म्हणजे काय होते डेल. क्लिअर. ओके. तर या अगोदरच्याच प्रॉब्लेममध्ये म्हणजे सेकंड प्रॉब्लेममध्ये आपण बघितला होता की डेल इक्वल टू काय फॉर्म्युला होते, तर डेल इक्वल टू फॉर्म्युला होते 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा इंटू डेल एक्स. बरोबर आहे का. अरे आठवते की नाही बघा. आपल्याला काय फाईंड करायचं आहे डेल. तर डेल इज इक्वल टू, या अगोदरच्याच प्रॉब्लेममध्ये आपण एक फॉर्म्युला फाईंड केला होता. काय फॉर्म्युला होता 2 पाय डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू डेल एक्स. सेकंड प्रॉब्लेममध्येच फाईंड केला होता, आत्ताच केला होता. त्या मधामध्ये डेल एक्स म्हणजे काय, तर डेल एक्स ह्या डिस्टन्सवरून निघेल, आणि लॅम्बडा जे आहे, लॅम्बडा म्हणजे आपल्याला माहीत आहे की लॅम्बडा इज इक्वल टू काय होते, तर लॅम्बडा इज इक्वल टू होते व्ही डिवाइड बाय एन. लॅम्बडा इक्वल टू काय होते व्ही डिवाइड बाय एन. ते आपण आपल्याला आताच थोड्या वेळा अगोदर फाईंड केला होते. ठीक आहे. तर ओके लक्ष द्या, इथपर्यंत क्लिअर झाला. ओके. तर एक सोर्स होता, एका सोर्सवरून एक वेव्ह येते 3.5 मीटरने, दुसऱ्या सोर्सवरून दुसरी वेव्ह येते 3 मीटरने. आपल्याला दोघांच्या मधामधला काय फाईंड करायचा आहे फेज डिफरन्स. तो फेज डिफरन्स फाईंड करू आपण. ठीक आहे. फेज डिफरन्स फाईंड करायचा आहे डेल. ओके. चला सोल्युशन बघा. आता सांगितलं या अगोदरच्याच प्रॉब्लेममध्ये बघितला होता म्हटलं आपण की डेल इक्वल टू काय फॉर्म्युला होते, डेल इक्वल टू फॉर्म्युला होते 2 पाय डिवाइड बाय 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल एक्स. 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल एक्स. बट आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू होते व्ही इक्वल टू एन लॅम्बडा.
व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. तर सो देअरफॉर यावरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो? लॅम्बडा, जो आपल्याला आवश्यक आहे. ज्याची स्टँड मग मला सांगा आपल्याला काय पाहिजे? डेल एक्स. चेंज इन डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. तर एक सोर्स हा होता, इथून एक वेव्ह येत होती. एक सोर्स हा होता, इथून एक वेव्ह येत होती. आणि यांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हटला होता? चेंज इन डिस्टन्स. म्हणून आपण काय केला? पहिल्या वेव्हचा डिस्टन्स मायनस सेकंड वेव्हचा डिस्टन्स. पहिल्या वेव्हचा डिस्टन्स किती? 3.5 मायनस 3 म्हणजेच किती डिस्टन्स होईल? 0.5. किती डिस्टन्स होईल? 0.5. तर डेल एक्सची व्हॅल्यू किती लिहिला आपण? 0.5 होईल. 0.5 कशामध्ये? x1 x2 मीटरमध्ये आहे ना. ओके, म्हणजे हा सुद्धा काय होईल? मीटर. याला मीटर लिहून घ्याल, इथे लिहिताना राहिला. कशामध्ये येईल? मीटर. क्लिअर. सो देअरफॉर या फॉर्म्युलामध्ये इक्वल टू काय होईल? इनटू डेल एक्स. टू डेल एक्स 2 पाय एन डिवाइड बाय व्ही इंटू काय होईल? डेल एक्स. होईल की नाही? सो देअरफॉर 2 पाय एन डिवाइड बाय व्ही इंटू डेल एक्स मिळाला. तो देअरफॉर 2 पाय इंटू एन. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, जे प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती? 540 हर्ट्ज. गिवन डाटामध्ये लिहिलं आपण. सॉरी, इंटू डेल एक्स. डेल एक्सची व्हॅल्यू आताच फाईंड केला आपण. डेल एक्सची व्हॅल्यू किती फाईंड केला आपण? 0.5. किती फाईंड केला? 0.5. डिवाइडमध्ये व्ही, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड प्रॉब्लेममध्ये दिला किती? 330 हर्ट्ज दिल्या. सॉरी मीटर पर सेकंद. 330 मीटर पर सेकंद. ते सुद्धा पुट केला. सर्व गोष्टी पुट केल्यानंतर हा 0 आणि 0 कॅन्सल होईल. आणि ह्या 2चा ह्या 0.5 सोबत मल्टिप्लाय होईल. तर 2 इंटू 0.5 तर काय होईल? तो 2 इंटू 0.5 म्हणजे 1 होईल. 1 होईल म्हणजे 1 इंटू पाय म्हणजे पाय. मग वरती काय उरला? 54 डिवाइड बाय 33. 54 डिवाइड बाय 33 म्हणजे बघा, ह्या 2चा ह्या 0.5 सोबत मल्टिप्लाय. 2 इंटू 0.5 1. 1 इंटू पाय पाय. 1 इंटू पाय पाय. मल्टिप्लाइडमध्ये 54 उरेल. काय उरेल? 54. आणि डिवाइडमध्ये किती उरेल? 33 उरेल की नाही? आता ह्या 54ला 3चा डिवाइड होते आणि 33ला 3चा डिवाइड होते. 18 3चा 54 आणि 11 3चा 33. म्हणून दोघांना 3चा डिवाइड केला तर पाय इंटू 18 डिवाइड बाय 11. सो देअरफॉर 18 डिवाइड बाय 11 करावं लागेल. 18 डिवाइड बाय जर 11 केला तर 11 1चा 11 रिमेनिंग 7. 7 म्हणजे डेसिमल पॉईंट येईल. 77 होईल. 77 झाला तर 11 6चा 66. सॉरी 77 नाही, सॉरी 7 म्हणजे 70 होईल. तर 11 6चा 66 रिमेनिंग 40 होईल. 40 होईल तर काय होईल? 11 3चा 33 रिमेनिंग 7. 70 होईल तर 11 6चा 66. हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल. 18 डिवायडेड बाय 11 कराल तर किती मिळते? 1.636. आणि काय उरला इथे? हा तर दोघांचा डिव्हिजन झाला. काय उरला इथे? पाय. तर इथे काय लिहिलं आपण? पाय रॅडियन. तर 1.636 रॅडियन. कशाची व्हॅल्यू निघेल? डेल. डेल म्हणजे फेज डिफरन्स. केव्हा? जेव्हा दोन सोर्सहून दोन वेव्ह येत असतील तेव्हा. तर आपण लिहिला की द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्ह इज किती? तर तो मिळेल तुम्हाला 1.636 पाय रॅडियन. 1.636 पाय रॅडियन मिळेल. क्लिअर राहील लक्षात? ओके. तर आता या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रॉब्लेम घेतला. याच्यानंतरचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे? तर प्रॉब्लेम समजत आहेत. 1-2दा अगोदर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. त्यानंतर प्रॉब्लेम्स लिहा आणि त्यानंतर एकदा ते प्रॉब्लेम रीड करून बघा. तुम्हाला समजेल. ठीक आहे? याच्यानंतरचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.